आहेत, काही युवा देखील आहेत. काय सांगाल, शेतकरी आक्रमक झाले, शक्तीपीठ विरोधात, महामार्ग विरोधात मोर्चा काढतायत, युवक म्हणून काय सांगाल? आज जर आपण पाहायला गेलं तर आज शेतकरी दिन आहे, कृषी दिन आहे आणि या कृषी दिना दिवशी शेतकऱ्यांना असं रस्त्यावर बसावं लागतंय. या कंत्राटदारी सरकारनं आज आम्हाला ही परिस्थिती आणली आहे. आमच्यासारख्या अनेक शेतकरी मुलांचं करिअर त्या जमिनीच्या मुळेच इथं निर्माण झालंय. अनेक आमच्यातले शेतकऱ्यांची मुलंच आपल्याला पोलीस प्रशासनामध्ये दिसायला मिळतंय, परंतु हे सरकार आमच्या समोर येत नाही आणि हे सरकार आम्हाला भितंय म्हणूनच पोलिसांना समोर करतंय. आणि आम्ही वारंवार पोलिसांना देखील विनंती करतोय की जागे जागे आमचे आंदोलन जे उभे आहेत त्यांना इथं आंदोलन स्थळापर्यंत पोहोचायला ते मदत करत नाहीयेत. त्यांना ही संख्या दाबून ठेवायची आहे, परंतु ही संख्या दाबून राहू शकत नाही, कारण हा युवक आज या आंदोलनामध्ये उपस्थित झालाय, उभा राहिलाय शेतकऱ्यांच्या बाजूने. आपल्या बापाला वाचवण्यासाठी एक कंत्राटी सरकार इथून आम्ही हाकलून लावणार आहे. येणाऱ्या काळामध्ये हे सरकार नेस्तनाबूत हे शेतकरीच करतील. या शेतकऱ्यांना आऊत लावायचं माहित आहे, या शेतकऱ्यांना नांगर लावायचं माहित आहे आणि हे सरकार इथल्या संसदेला नांगर लावल्याशिवाय गप्प बसणार नाही, ही आमची युवकांची भूमिका आहे. नक्कीच आपण पाहतोय शेतकरी मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी झालेत, रास्ता रोको करतायत. त्याचबरोबर युवकांनी देखील आपली आक्रमकपणे भूमिका मांडलेली आहे. त्यामुळे कोल्हापुरातून जाणारा हा शक्तीपीठ महामार्ग आहे, त्याला विरोध दर्शवण्यासाठी जे कोल्हापुरातील शेतकरी एकवटलेले आहेत, त्यानंतर सरकार काय भूमिका घेत आहे याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलं आणि त्याचबरोबर राज्यातील तब्बल 12 जिल्ह्यातनं हा महामार्ग जाणार आहे. त्यामुळे 12 जिल्ह्यातील शेतकरी देखील या सरकारच्या भूमिकेकडे आता लक्ष देऊन आहेत. याबरोबरच मी इथेच थांबते. लोकमतसाठी कोल्हापूरहून दुर्वा दळवी, धन्यवाद.